बातमी समोर येते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणासंबंधित बातम्या का पाहतोस असा जाब विचारत आरोपी कृष्ण आंधळेच्या मित्रांनी धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीत अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबेजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नेमकी घटना काय घडली ती पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। दरम्यान ही घटना घडल्यानंतर प्रकरणातील आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे फरार आहेत। त्यांच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचे एक पथक मागावर आहे। त्या दोघांवरही धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून या संदर्भात पोलीस अधीक्षकांनी धारूर पोलिसांना सूचना केलेल्या आहेत, तर आरोपींच्या शोधासाठी एक पथक रवाना झालेला आहे। बीडच्या धारूर इथं संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संबंधित बातम्या पाहिल्यानं तरुणाला गंभीर मारहाण करण्यात आली आहे। जखमी तरुणावर सध्या अंबेजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अशोक शंकर मोहिते आपल्या मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बातम्या पाहत होता। या दरम्यान वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी आमच्या बातम्या का पाहतोस असा प्रश्न विचारत मारहाण केली। तू इथून पुढे जर मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिक कराडांच्या बातम्या व व्हिडिओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी या दोघांनी दिलेली आहे। दरम्यान या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तरुणाला मारहाण करून वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप हे फरार झालेले आहेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे याचे फरार आरोपी मित्र आहेत। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती। हत्या प्रकरणात आरोपींना अटक करण्यासाठी मोठा दबाव निर्माण करण्यात आला होता। पोलिसांनी या प्रकरणी विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतरांना अटक केली होती। वाल्मिक कराड यांना आवादा कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात आरोपींवर मोका देखील लावण्यात आलेला आहे। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे अद्याप फरार आहे।